आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना झी मराठीकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीच्या आपल्याला सगळ्यांनाच नेहमीच आकर्षक अशा भेटींच्या सवयी असतात। आम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक आकर्षक भेट आणली। ही आकर्षक भेट कुठची आहे तुम्हाला बघायचंय? आलोय तिच्या घरी, ओळख करून घेऊया। हाय, हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी। आणि तुम्हाला पण हॅपी दिवाळी कार्यक्रमामध्ये स्वागत। आणि तू ओळख करून दे, म्हणजे माझी ओळख आहे पण प्रेक्षकांची झाली पाहिजे। राणी, दिस इज अम्मा, शी इज माय मदर इन लॉ, आणि दॅट इज माय बेस्ट स्कूल फ्रेंड प्राजक्ता पोटनेस। हाय प्राजक्ता। आणि अम्मा, तुम्हाला ही गोडगोड सुनबाई कुठे भेटली आणि भेटल्या तुम्ही ती अशी पसंत करता? भेटली कुठे काय त्याने हिला घरी आणली रेडीमेड? नाही, हिला तर मी सिरियल मध्येच पाहिली आणि तेव्हापासून ती मला खूप आवडायची सिरियल मध्ये, पण मला असं वाटलं नाही की हीच माझी सून होईल। हे महत्वाचं। ही लॉटरी आपल्यालाच लागेल असं वाटलं नाही ना तुम्हाला? नाही, पण खरंच ही खरंच लॉटरी आहे। आणि तुम्हाला तिच्या सिरियल्स तेव्हा तुम्ही बघायच्यात, मग तिचे सिनेमे बघितले होते की नाही? पिक्चर तर मी आता आलीच पाहिले ना तिचे। लग्नानंतरचा कुठला आवडला तुम्हाला? शपथ आणि सरीवर सरी। पण मग तुम्ही घरी काय साऊथ इंडियन बोलता? काय भाषा? कोकणी। कोकणी म्हणजे कुठले आहात तुम्ही बेसिकली? मँगलोरचे आहात? ओ, तुला येतं का कोकणी? हो, जीएसबी। तू जीएसबी काय पदार्थ शिकलीस की नाही? मी शिकले ना, बरेच शिकले म्हणजे उभी तरी राहते। शिकले म्हणजे कुठले असतात ते सगळे शिकले मी, नावं सगळी येतात मला, आणि खायला तर मी एकदम एक्सपर्टच झालेले आहे ना। असंच म्हणायचं होतं ना तुला? माझ्या घरी कुक आहे दीपाली, ती फुल जीएसबी पदार्थ शिकली। ग्रेट या, सुपर। ही रेसिपी तुम्ही मेन लिहून घ्या की कसं तुम्ही सुखी संसाराचं सुखी पात्र। येस, तर तुमच्या घरातली जी दीपाली आहे तिला सगळं व्यवस्थित शिकवा। जे जीएसबी आहेत, मराठा आहेत, आणि काय आहेत, ब्राह्मण आहेत, सगळं ते व्यवस्थित तिला आलं पाहिजे, तरच तो सुखी होईल। आणि प्राजक्ता काय करते? मी चित्रकार आहे, आय एम एन आर्टिस्ट, सो आय पेंट, आय हॅव एक्झिबिशन्स। क्या बात आहे। पण मग तुझे एक्झिबिशन्स वगैरे करतेस तू? हो, प्रदर्शन होतात, मुंबईत असतात किंवा बाहेरच्या देशात। नेक्स्ट टाइम आम्हाला नक्की बोला, आणि आम्हाला खूप आवडेल की एका उभरत्या मोठ्या कलाकाराची आमची ओळख झाली, आणि तुझे पेंटिंग्स बघायला पण आम्हाला डेफिनेटली आवडेल। आणि तुला म्हणजे तुम्ही दोघी जणी काही जीएसबी शिकलायत की नाही? आमच्याकडे तू काय आहेस? वेल, आय एम मॅरिड टू अ केरलाइट, सो ना मी पायसम शिकलीये आणि मी भरपूर शिकले, मी सांबार शिकलीये। तू पायसम शिकले म्हणालीस, मग तू पायसम तरी दाखव। आणि दिवाळी, सो आय थिंक दिवाळी, हा, मग गोड होऊनच जाऊ दे, एक गोड तरी झालं पाहिजे नाही का? आणि आज तू काय शिकवणार आहेस ते मला पहिलं सांग पदार्थ। मी नीर डोसा आणि त्यांनी शिकवलेला गार्लिक चटणी। नीर डोसा आणि गार्लिक चटणी अम्मानी शिकवलेली? अम्मानी शिकवलेली, फर्स्ट डिश आफ्टर मॅरेज। ओके, तर मग त्याचं साहित्य लिहून घ्या पटकन। हे भिजवलेले तांदूळ, ओलं खोबरं किसून घेतलेलं आणि जरासं मीठ। ओके, आणि हे चटणी? आणि हे चटणीचं आहे, हे गार्लिक आहे, त्याचं ओलं म्हणजे तसं आहे तसं, आणि त्याचं हे पण आपण वापरणार आहोत, म्हणजे त्याची एक वेगळी टेस्ट येते। हा, आणि रेड चिलीज, लिंबू, आणि ही ना हे आंबा हळदी, ओली हळद। हा, आणि आता आपले तज्ञ जे आहेत ते आपल्याला नीर डोसा शिकवतात। मग हे काय तुला माहितीये ना? हा, सोक्ड राईस, थोडं सोक करून त्याला थोडं नरम केलेलं आहे, आणि ग्रेटेड कोकोनट, ओके, आणि किंचित मीठ। पण मग तू हे भिजवलेले जे तांदूळ घेतलेस ते खूप वेळ, किती वेळ भिजवायचे साधारण? एक 5 ते 10 मिनिटं। दिस इज लाईक एन इन्स्टंट डोसा, म्हणजे कोण आलं की करायचं असेल पटकन तो यू कॅन डू इट। पण ह्याचं जे बॅटर आहे ते आपण आपल्या त्या डोसासारखं फ्रीज मध्ये नाही ठेवू शकत, बनवलं की यू टू फिनिश इट। हो, लगेचच, इमिजिएट। हो, ओके। पण मग आता हे इन्स्टंट करायचंय तू म्हणालीस, तर मग आपण हे वाटून घेऊया। इन्स्टंट ग्राइंड करायचं, ओके। आणि हे पण इन्स्टंट? हो, आणि ह्याच्यात काही असं हे करायला नाही की ह्याला ट्रीट करा आधी किंवा डिरेक्ट। येस, आणि ह्याच्यात तर मग आता हे करूया आधी, काय हे करूया आधी, तुझा जो चॉईस असेल ते काय मिक्स आधी करायचंय, हे करूया? ठीक आहे, मग डोशाचं वाटण करून घेऊया। जीएसबी मध्ये जसं वाटतात तसं व्यवस्थित मानसीने वाटण आणलं
आणि आता चटणी करायची आहे. तर हे भाजायचंय म्हणालीस ना? हा थोडंसं म्हणजे सॉरी लाईक हा ओके. ते मला तिच्या सासूबाईंनी सांगितलं की हे कच्चट लागत नाही, तर तिला फक्त सासूबाईंनी सांगितलं भाजायचं म्हणलं ती भाजून घेते प्रामाणिकपणे. पण ही त्याला आपण अख्खं पानं पण त्याची वापरतो आणि तो ओला लसूण आहे, कच्चा आहे, तर तो तोंडामध्ये लागू नये म्हणून तो आपण भाजून घेतोय. तर तिखट कितपत खातेस तू? नाही तिखट नाही, चालतं तुला? जेवढं जास्त तिखट होईल त्याच्यामध्ये ते आणि मिरची वाटल्यानंतर त्याचे बारीक रेड रेड दिसतात सुद्धा चांगला हा घालू डेकोरेशन. मग चारी घालून चालेल? सगळं एकत्र चालतं ना भाजलेलं? मस्त मस्त आहे. झालं ना? आता हे करूया? आता ते आपल्याला सगळं मिक्सर Grind, ग्राइंड करायचंय. ह्याच्यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस आणि ते हळदीचा थोडा तुकडा. ओके, त्याची तयारी करूया. आता भाजून आपण जे मिरच्या आणि लसूण घेतलं ते आलं ना? आता काय करतेस? आता त्याच्यामध्ये थोडासा निंबूचा रस्सा, हा ओके, थोडं मीठ देतो चमचा. आणि एक छोटा हळदीचा तुकडा. हा ओल्या हळदीचा. Yeah. हे ग्राइंड केलं की झालं, चटणी इज रेडी. चला, एक काम मानसीचं झालेलं आहे, सोपी चटणी तर ती तयार झाली. आणि आता ते बॅटर जे ते पटकन काढायचे. जस्ट आता डोसे घातले की निर्डोसा तयार Yes. ना? ओके, मग ते आता डोसे ती कशी बनवते तर ते बघायचे मला, तिला येत आहेत की नाही त्याची तयारी. आम्ही जे पीठ तयार केलं होतं तर ते आलं, चटणी पण आलेली आहे. तुम्हाला माहितीये आपण आता मिरच्या आणि लसूण आणि सगळं भाजलं. आता तुला हे डोसे घालायचे नाही, तुला ढवळून देऊ पीठ? हा ते थोडं खाली घट्ट राहतं आणि वरती त्याचं हा हे बसलंच आहे खाली. येस, त्या सगळ्या ज्या त्याच्या टिप्स आहेत त्या मी पण घेतल्या सासूबाईंकडनं, त्याच्यामुळे आता मला पण माहिती झालेलं आहे काय 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 काय. कारण हे खूप सोपं आणि पटकन होणार आहे, हेल्दी आहे, तर नाश्त्याला नक्की करा आणि पचायलाही हलकं आहे. आता आपण काढूया. आणि म्हणजे मी नाही, ही परीक्षा तुझी चालू आहे, तूच करायचं. 1 2 3 त्याला फटाफट स्प्रेड करायचं. सो कीप द स्पून आणि असं स्प्रेड करायला होतं त्याला. धन्या झालंय परफेक्ट. जाळी पण परफेक्ट आलेली आहे आणि शांतपणे आता ते होऊ दे. चटणी रेडीच आहे आणि तव्यावर तव्यावरच घालायची. तव्यावरच मानसी अजून काय 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 त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह असं तिला सुचतंय आता, कारण आपण तिच्या हातात चावी दिली ना. आणि आता हे नवीन नवीन लहान बाळाला कसं एखादं खेळणं दिलं की त्याला इतका उत्साह येतो, तर ती नव्याने ओट्याशी आलेली आहे, तिला सुचतंय काय काय नवीन करायचं. तर जे बिचारा हे पारंपरिक सासूबाईंचा पदार्थ आहे, GSBचा स्पेशल, त्याची अजून काहीतरी वाट लागण्यापेक्षा पटकन ह्याचं साहित्यकृती लिहून घ्या. डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला तांदूळ, ओलं खोबरं आणि मीठ. चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओली लसूण, ओल्या लसणीची पानं, ओल्या लाल मिरच्या, लिंबाचा रस आणि आंबे हळद. कृती: तांदूळ 5 ते 10 मिनिटं भिजवून घ्यावेत. भिजवलेले तांदूळ, ओलं खोबरं आणि मीठ हे मिश्रण एकत्र वाटून डोशासाठीचं पीठ तयार करावं. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर हे बॅटर घालून डोसे तयार करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ओली लसूण, ओल्या लसणीची पानं आणि ओल्या लाल मिरच्या भाजून घ्याव्यात. त्यामध्ये लिंबाचा रस, आंबे हळद आणि मीठ घालून चटणी वाटून घ्यावी. नीर डोसा या चटणी बरोबर सर्व्ह करावा.